महत्त्वाचा विषय सांगायचा म्हणजे एक साप पाण्याच्या टाकीच्या खाली तुम्ही बघताय. पाणी वगैरे घेताना आपण अगदी जवळ जाऊन आपलं लक्ष नसतं, तर ते लक्ष यावं म्हणून आज आपण एक महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मांडतोय. तर बघा, हा इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने दिसतोय बघा. वेटळ घालून बसलाय. तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आणि बघा की आज एक महत्त्वाचा विषय आपल्या समोर आहे, कारण एक पाण्याची टाकी आहे बघा. आता आपण रेवणगाव या ठिकाणी पोहोचलेलो आहे बघा, तर पवनचक्की रोडला. तर दादा, नाव काय तुमचं? गणेश मुळीक यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, कारण यापूर्वी देखील त्यांनी खूप साप वाचवायला, आपल्याला रेवणगावातील साप वाचवायला भरपूर मदत त्यांची पहिल्यापासून आहे. आणि बघा की त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर एक महत्त्वाचा विषय सांगायचा म्हणजे एक साप पाण्याच्या टाकीच्या खाली तुम्ही बघताय. पाणी वगैरे घेताना आपण अगदी जवळ जाऊन आपलं लक्ष नसतं, तर ते लक्ष यावं म्हणून आज आपण एक महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मांडतोय. तर बघा, हा इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने दिसतोय बघा. वेटळ घालून बसलाय. अतिशय विषारी असणारा साप आहे आणि तो पाण्याच्या टाकीखाली जाऊन बसल्यामुळं अतिशय धोकादायक परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. परंतु वेळ न वाया घालवता आपण त्याला पकडूया. गणेश भाऊ आपले कॅमेरामॅन आज आपल्यासोबत आहेत बघा, कारण त्यांनी आतापर्यंत खूप सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढे देखील त्यांचं सहकार्य आपल्याला असणार आहे. तर या सापाची साईज बघा किती आहे. सापाची खूप मोठी साईज आपल्याला आज बघायला मिळते बघा. तर सरासरी बघा 3 ते 4 फूट असतो अधिकतम लांबी या सापाची. ब्युटिफुल, अतिशय सुंदर असा 6 फुटाचा साप आपल्याला बघायला मिळतोय आज. तर बघा, याची लांबी अधिकतम लांबी 6 फुटापर्यंत वाढते. तसा हा फुल साईज 6 फुटाचा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आज आपल्याला बघायला मिळतोय. खूपच आक्रमक वाटत नाही अजिबात. आणि बघा की तो जाणीवपूर्वक आपल्याला भीती दाखवण्यासाठी, फणा वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा की मित्रांनो, याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन या प्रकारचं विष आढळून येत असतं. तर याच्यामध्ये बघा की 5 प्रकार आहेत आपल्या भारतामध्ये. बघा की कॅस्पियन कोब्रा आहे, अंदमान कोब्रा आहे, पुन्हा मोनोकलर कोब्रा आहे, किंग कोब्रा आहे आणि आपल्या समोर जो आपल्याला दिसतोय तो स्पेक्टिकल्ड कोब्रा आहे. बघू शकताय कशा पद्धतीने तो आपल्याला, म्हणजे आपल्यापासून सुटून जाण्यासाठी तो प्रयत्न करतोय. पण तो लक्षात घ्या, आपण त्याला कुठल्याही प्रकारचं सोडणार नाही, कारण आपण याला पकडायला आलोय. पकडून मनुष्य वस्तीपासून सुरक्षित निसर्गात सोडून देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. बघू शकताय तो कशा पद्धतीनं फणा दाखवतोय. आता तो माझ्याकडे येतोय का बघा, तर तो बघा तो पळून जाण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे साप स्वतःहून कधीही आपल्याला स्वतःहून चावत नसतात, याचं हे उदाहरण आहे. बघू शकताय कशा पद्धतीने आपण त्याला पकडतोय. कारण बघा, सापा पकडत असताना आपल्याला सापाबद्दल थोडीशी माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण कुठलाही साप आपल्याला स्वतःहून चावत नसतो. आपण काहीतरी चूक झालेली असते आपल्याकडून, त्याच वेळेला साप आपल्याला चावत असतो. त्यामुळे अजिबात सापांची माहिती असल्याशिवाय अजिबात सापांच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न कोणी सुद्धा करायचा नाही. बघा तो कशा पद्धतीने आपल्याला बघतोय आपल्याकडं. खूपच साईजनं मोठा असलेला साप आहे बघा. साप स्वतःहून कधी चावत नसतात. मी वारंवार सांगण्याचं कारण काय असतं, कारण साप इनोसेंट असतात, लक्षात घ्या. स्वतःहून कधी तुम्हाला चावणार नाहीत आणि कधीच तुम्हाला त्रास देणार नाहीत, लक्षात घ्या. आपल्या आजूबाजूला उंदीर, बेडूक खाण्यासाठी हे साप येत असतात बघा. त्यांना आपण काय करतोय, घाबरतोय आणि मारतोय. लक्षात घ्या, साप हा अन्न साखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळं
अजिबात कुणीही सापांना मारून निसर्गाचं अजिबात नुकसान करायचं नाही, लक्षात घ्या. आपण त्याला आता एका छानशा बरणीमध्ये पकडून सुरक्षित निसर्गात सोडून देण्याचं काम करूया. पुन्हा एकदा गणेश मुळीक यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद बघा, कारण या मुख्य प्राण्याला वाचवण्यासाठी त्यांनी अतिशय चांगला प्रयत्न दाखवलेला आहे. बघू शकताय तो अधूनमधून फणा काढतोय. आता लक्षात घ्या, फणा काढण्याचं कारण काय असतं, अधूनमधून त्याला जेव्हा सुरक्षित वाटत नाही त्याच वेळेला तो असा फणा दाखवून पूर्व चेतावणी देत असतो. एखाद्या वेळेला समजा चुकून जर साप पायामध्ये आला तर पहिली गोष्ट हालचाल करायची नाही. जितकी जास्त हालचाल तितका जास्त आपल्याला धोका, लक्षात घ्या. अजिबात साप स्वतः कधी कुणाला चावत नसतो. आपली हालचाल जाणवली की तो चावू शकतो, कारण तो पण घाबरतोय आपल्याला आणि आपण घाबरतोय त्याला. बरं निघत आता खोलून दे, खोलून दे. काढून द्या. तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने आपण, तर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा विषय. तर हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आपल्यासमोर आहे. कशा पद्धतीनं सुरक्षितपणे निसर्गात जातोय आपल्याला बघायचं आहे. खूपच मोठा हा स्पेक्टिकल कोब्रा होता बघा. तर तो सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेलेला आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.